चलो बेटा, मैं तुमको चॉकलेट खिलाता. चलो चलो जल्दी चलो चलो मेरे साथ चलो दोनों भी. नाही, आम्ही येत नाही. आमची आई आम्हाला घ्यायला येते. आमच्या आईने सांगितलं कोणाला तो चॉकलेट खायचं नाही म्हणून. अरे पर तुम्हारा दोस्त ही हूँ. ले, कितने सारे चॉकलेट लाए मैंने. ले 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 ले. दादा दादा आपण इकडून चल दादा. ओवी तू चुप बस. आपण कुठं जायचं नाहीये. आपण इथं थांबतो ना रोज. आपली आजी, आपले आजोबा, आई कोण ना कोणी घ्यायला येणारच आहे आपल्याला. अरे चलो चलो भैया जल्दी जल्दी करो जल्दी करो. रुक रे. चल जल्दी मेरे साथ. नाही नाही मी येत नाही. नाही मी येत नाही. माझ्या भावाले नेऊ नका तुम्ही. माझ्या भावाले. दादा दादा सोडा मला. सोडा सोडा. ओवी ओवी. दादा दादा सोडा लवकर. सोडा लवकर. सोडा लवकर. दादा दादा रे दादा रे. शकुनाबाई याले म्हणतात पकोडे. असे पकोडे मी कधीच नाही खाल्ले. आजची मजा तर अलगच आली. शांताराम थांब. सुलोचना लड्डू आण बरं तिळाचा. सुलोचना आई काय झालं. अरे सुलोचना शांताराम मामाला एखादा तिळाचा मियाचा लड्डू आणणं. शेंगदाण्याचा आणणं शिन तिळाचा तर ठीक आहे आणतो. आहे ना तिळाचा बी लड्डू आहे आपल्या घरी. शेंगदाण्याचा पण आहे. पाहिजे शकुनाबाई तिळाचे लड्डू काय मला पचत नाही. बाता संडास लागते. तुला माहित आहे. काही नाही रे शांताराम खा ना एखादा माझ्या घरचा. तिळगुळ नाही तर लड्डूच खाय. थांब आई आलीच मी. का रे शांताराम शांती कुठे गेली रे. अरे शकुनाबाई शांती घरी नाही ना. वावरात गिरी बोरवायच्याले म्हणून चालू मी त्या घरी. आणि निष्काळजी बसेला. घे म्हणा शांतीले. तू येतच राह बोर. आणि मी पाय म्हणा कसे मस्त बसल्या बसल्या पकोडे खाऊन राहिलो. ते बी शकुनाबाईच्या घरी. अरे बापरे मी म्हणतो कोण पाणी बसेलात. शांताराम मामा. बोला पप्पू शेठ काय चालू आहे. काही नाही बा आपला छोटा मोठा बिझनेस चालू आहे. तुम्ही मोठे माणसं आहे. अरे पप्पू कोणता बिझनेस लावला आता. अरे शांताराम मामा तुम्हाला तर म्हटलं आपण दोघं जण बिझनेस करू म्हणून. दोघांचा पैसा खर्च करू. आता काही नाही छोटा मोठा बिझनेस करून राहिलो. ते जाऊ द्या तुम्ही आता. बिझनेस होत रे. माझ्यासाठी एखादी पोरगी पाहिना हो शांताराम मामा. थकलो ना राजा एकटा रो रो. मनीषा होती. मनीषा चालली गेली. सांगा आता शांताराम मामा एक काम करा तुम्ही. माझ्यासाठी एकदम चांगली पोरगी शोधा. पप्पे आता पहिला काळ राहिला नाही आता पोरीचा. आता पोरीचे लय भाव वाढले बरं. अरे राजा हो भाव वाढले तर सगळं आपणच करणार आहोत ना. पोरीला काहीच खर्च नाही आहे. हा रे त्या बापानं लावून ठेवले का तिचा पैसे. कुठचे पैसे लावशील रे तिले. आई तू शांत राह फक्त. मी आव ना एक दिवस सगळं बरोबर करून देतो तुले. असं नको समजू पप्पू. बरोबर करून देतो. तू तर एक दिवस आम्हाला सगळ्याला रस्त्यावर आणशील. हे दिवस दिसून आले मला तुझे आता. घे आई लड्डू आणले. आई शांताराम मामा घ्या तिळाचे लड्डू घ्या. कायलेच आणले पोरी. पहिले पोट खराब आहे मया. आणि त्याच्याने चाखाची तिळाचे लड्डू खाऊन तर बस संडासात गेलं की उठायचं नावच नाही घ्यायला लागणार मला आता. शांताबाई चल ना आता घरी. लय वेळ झाला ना. आली आली सविता. मी चालली शांताबाई. तू किती वेळची म्हणून राहिली आली आली. आणि तू असं नाव नाही शांताबाई. किती बोरही असते आणि कितीक नाही. काय काय दुकान लावते की काय तर. तिच्या घरी आता सगळं जण करणार आहेत. माझ्या घरी तर मैसून बोबाटा करत असेल. मै सासू कुठे गेली मै सासू कुठे गेली. थांब ना सविता आली ना मी. शांताबाई ये तू मागून. मला उशीर होऊन राहिला बाई. ठीक आहे सविता चलती होय तू. आलीच मी. काय बरं किती मस्त बोरं आणले. मज्जा आली बाई. सुषमा चल ना आता. चल चल लवकर चल. पाहिजे सविता गेली बी ना पुढे. हा शांताबाई आली आली. बस सुषमा बस झाले बोरं येस ना. आता अजूनही वापरे एखाद्या दिवशी. चल बरं मै सुनबी वाटपायत अशी. लेकराले आणलं की नाही आणलं चिंट्याच्या बाबानं. चिंट्याच्या बाबावर काही भरोसा नाहीये मला. पहिलेच तुला सांगतो. कशा गोष्टी करतो शांताबाई. सुनीने सांगितलं ना त्या म्हटलं तर ऐकलं नसतं. पण सुनीने सांगितलं तर ऐकत नाही का माणूस. हा ना सुषमा चल बरं लवकर. शांताबाई त्या वावरांनी आलो पण लय मज्जा आली शांताबाई. तुला सांगू सुषमा जंगलाच्या रस्त्याने आलो ना आपण. मस्त शुद्ध हवा भेटते. मस्त वातावरण चांगलं राहते. निसर्गरम्य खुश वाटते मनाले. हा ना शांताबाई. शांताबाई त्याच्यातले बोरं देजो मला जराशे. माझ्या सुनीसाठी घेऊन जाईन मी. हा ना सुषमा नेजो ना. मी काही एकटं तुला खातो एवढं मोठे बोरं.
चिंट्याच्या बाबाला एखादा फोन नाही आला ना, सविताचा फोन नाही आला एखादा. तरी वाटलं आता शांताबाई बोर त्याच्याला गेली, काय डिस्टर्ब करावं शांताबाईले. आज तर लय मजा आली ऑफिस मध्ये, सगळ्या मैत्रिणीशी गप्पा गोष्टी. बरं झालं मी सांगितलं लेकरले आणण्यासाठी, बाबाले मग येणे नसतं झालं. पण माझा उजवा डोळा फळफळ फळफळ करून राहिला, काय ना काय माहित. लेकर घरी आले नाही आले, फोनही नाही आला आईचा. आई की अजून वावरातून आले की नाही आले. माझ्या सासऱ्याचाही फोन नाही आला. काम नसलं की भले फोन करतात. आता काळजी आठवण आली, लेकर घरी आले नाही आले, तर एक फोन नाही आला कोणाचा. राजाजी तर गावले गेले सामान आणण्यासाठी. जाऊ दे आता, निघून जातो आणि लवकर लवकर स्वयंपाक करून घेतो. आई आल्या नसतील, आई येतील. सुलोचना जमला, लाडू संपवले, तुझे पकोडे संपवले. पाय किती कॅपॅसिटी आहे माझी. मी म्हटलं का तुला, तू म्हणस की नाही पकोडे मामा जास्त झाले जास्त झाले. पण नाही, मी असल्यानंतर पकोडे कधीच जास्त होत नाहीत. सुलोचना मामा फक्त उद्या पाहिजे, काय कंडिशन होईल तुमची तर काय पोट काय म्हणते. नाही नाही, काही काही नाही होत, काही नाही होत. सुलोचना बाई चला आता, नाश्ताही झाला, जेवण खावणही झालं आणि मस्त लड्डूही खाल्ले तिळाचे. आता निघू मी. नाही हो मामाश्री, आताच कुठे निघता, थांबा. सुलोचना आता फक्त अर्धा कप चहा कर बस. ठीक आहे आई. जसं काही शांताराम मामा 8 दिवसापासून जेवेल नव्हता, एवढं खाल्लं सगळं. एवढे मोठे लड्डू, एवढे मोठे पकोडे. जाऊ दे, पा कसे टाका हिरव्या मिरच्या, व ती कशी उद्या संडास लागते. पकोडे पाहिजे ना, पकोडे घ्या म्हणा शांताराम मामा. आता तुम्ही माझ्या घरी आले, कधी पकोड्याचं नावच नाही घेसाल. शकुनाबाई तुझी सून आता चांगली वागू राहिली वाटते त्यासोबत. हा शांताराम, मै सून आता चांगली वागू राहिली माझ्यासोबत, पहिल्यासारखे भांडण नाही करत आता. पैसे देतो ना आई खर्चा पाण्यासाठी, म्हणून त्यासोबत भांडण नाही करत. नाही तर पैसे नको देऊ देऊ. पाय आताच भांडणासारखी होती वहिनी. चल आता पप्पू, चहा प्यायलो की निघतो मी. सांग मग काय आहे तर. तू म्हणत ना कोणाच्या कॉलेज मधली पोरगी आहे म्हणून. काय तर हो शांताराम मामा, आपला कुठे सुगावा लागते. अरे शांताराम बस ना, चहा आणला सुलोचना. कोण उठून उभा राहिला. शकुनाबाई मी एक आठवण भरून गेलो, तुझ्या पकोडीन दी आणि तुझ्या नाश्त्या पाण्यान दी. शकुनाबाई मला शांतीने सांगितलं होतं ना. नाही नाही, शांतीने सांगितलं मला सांगितलं होतं माझ्या सुनीनं सवितानं ओवी ओझाच्या शाळेतून आणजा म्हणून. शकुनाबाई मी शाळेत गेलोच नाही आणण्यासाठी, त्या घरीच बसेल राहिलो मी दिवसभर. त्या भरोसा नाही करा शांताराम, लेकरं आणलं यायची शांतीनं, नाही तर त्या सुनीनं. नाही नाही शकुनाबाई, शांती वावरात गेली आणि सून ऑफिस मध्ये गेली. नाही नाही, अरे बापरे, मला आठवण कशी काय नाही राहिली ओझी ओझसले आणण्याची. मी येतो येतो शकुनाबाई, येतो मी. अरे शांताराम मामा, हो शांताराम मामा थांबा ना, धावत धावत चालले राजा. एवढं अर्जंट काम आहे तुम्हाला. तुला काय माहित आहे पप्पू, मला कोणतं काम आहे तर. शकुनाबाई चल येतो मी. आई शांताराम मामा गेले काय. कायच वहिनी, शांताराम मामाला आठवण आली नाताईची, गेले नाताईचे भेटीले. पा पप्पू आता चाकून पिन हा, घ्या आता बसा खाली, घ्या तुम्ही एवढा चहा. वहिनी आता तुम्ही चहा एवढ्या प्रेमानं बनवला, द्या मला द्या. 10 मिनिटं झाली ती घरी आली, पण ओवी ओझस कुठे गेले. आई ना कुठे नेलं काय बाहेर द्यायले, पण मला घराने दप्तरही नाही दिसले. आई आल्या नाही का अजून काय माहित. बाबाही नाहीत घरी. थांब, माझी धडधड करू राहिला. पहिलेच तर फोन लावून विचारतो मी बाबाले आईले. नाही पहिले आईले फोन करतो. थांब बाई, आता आला ते ना सुनीगिनीचा फोन, किती वेळची आली नाही आई म्हणून. हा बोल बोल सविता. आई तुम्ही कुठे आई, आले नाही इतके वेळची अजून घरी. मला वाटलं सविता तुम्ही वाट पाहत असेल म्हणून. बस 10 मिनिटात पोहोचतो सविता, मी रस्त्यातच आहो. आई घरी कोणीच नाही, ओवी ओजस बाबा राजाजी कोणीच नाही आई घरी. घरी कोण नाही, कोण. आता मला माहित आई कोण तर. बाबांना लेकरले कुठे नेलं काय नेलं, मी तर म्हणतो नेलं बाहेर फिरायला गेले. बाबाला माहित आहे आता घरी कोणी नाही आहे म्हणून. ठीक आहे सविता, आलीच मी. सुषमा तुला सांगतो,
एक दिवस कधी आपण कुठे गेलो का नाही, आपलंही मन नाही लागत, घराचा धिंगाणा होते सगळा. पाय, आता 2 घंटे झालं आपण बाहेर आहो, अर्ध मन घरात आहे बरं. पण आता सुनीचा फोन आला. ओवी, ओजस, चिंट्याचे बाबा कोणीच नाही म्हणते घरी. शांताबाई, आबाजी घेऊन गेली असतील नातीले नाताले हिंड्यासाठी. घरातल्या एखाद्या लेकर राहतात का शांताबाई, तू सांग. मी तेच म्हटलं ना हो. पण माझी नातीले काळजीच आहे ते लेकराची. सविता, तू दारातच असते काय सविता? आली काय ओवी, ओजस, चिंट्याचे बाबा? नाही, माझं मनच नाही लागू राहिलं आई. घरीच नाही आले आई, कोणीच नाही आलं. तुम्ही बाबाला फोन करा बरं, कुठे गेले काय गेले तर. घ्या, आता बाबापाशी फोन बी नाही आहे. आई माझ्या धडधड जीव करून राहिला आई. माझ्या आई उजा डोळा बी फळफळ करत जाय दुपारी. शांता काकू, एक न्यूज आहे का शांता काकू, लवकर. न्यूज आहे का? कायची न्यूज दादा? सविता वहिनी, तुमच्या पोराले गुंडेनं किडनॅप केलं. चला लवकर चला.